सुरुवातीला बातमी येते राजकीय वर्तुळात। कल्याणप्रमाणे मुंबईतही मनसेची सोबत चालू शकते असं वक्तव्य केलंय शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कल्याण डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात सोडत मनसे नगरसेवक शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। त्यामुळे आता मुंबईतही मनसे तोच कित्ता गिरवणार आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यातच राजकारणात काहीही होऊ शकतो असं सावध वक्तव्य करत मनसेचे बाळा नांदगावकर यांनी या चर्चेला एक प्रकारे हवाच दिली आहे। मुंबईत बहुमताचा 114चा आकडा एकाही पक्षाला ओलांडता आला नाहीये। भाजप 89, शिंदे 29, उद्धव ठाकरेंचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत। शिंदेंना सोबत घेत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे, तर राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेत युती बेरजेचं राजकारण करणार की कोणती नवी खेळी खेळणार पाहणं महत्त्वाचं आहे। डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मी कालही म्हणालो मनसे म्हणजे काय MIM नाही आहे। स्वतः देशपांडे जे त्यांचे संदीप देशपांडे आहेत, प्रवक्ते आहेत, मुंबईचे अध्यक्ष ते स्वतः या ठिकाणी आले होते। राजू पाटील जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्या भागाचं कामकाज पाहतात, त्यांनी जाहीरपणे आम्हाला मित्र म्हणून युतीमध्ये आमच्या सहभागी झालेले आहेत। त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात। ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे, तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र। ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात। पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथे लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कुणी निर्णय घेणार नाही। दरम्यान कल्याण डोंबिवलीत सत्तेसाठी शिवसेनेला चिकटणाऱ्या मनसेच्या शिलेदारांमुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा तणाव